श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाची आचरणी, विनवितसे कर जोडोनी भक्ती भावे करुनिया, सिद्ध मने नामधारका पुढील कथा असेनिका. एक चित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्तांसी, तया गानगा पुरात होता विप्र वेदरत, विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्ग वर्ततसे, न घेतला पतिग्रह त्याने परा नासी जाओ नेने, मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण करीच, तया ग्रामी प्रतिदिवसी विप्र येती आराधनेसी, सहस्र संख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालिती परियेसा, ऐकोनी ते विप्रनारी नाना परी दुःख करी, परमेश्वरा श्री हरी म्हणून चिंती मनात, आपुलापती दैवहीन कधी नेने परान्न भोजन, काय करावे नारायण म्हणून चिंती मनात, वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी, अपर पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा, तया स्थानी विप्रांसी क्षण दिले परियेसी, सवे त्यांच्या स्त्रियांसी आवांतिले परियेसा, देखोनी ते विप्रवनिता पती आली त्वरिता, सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणांचे, या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे, कांक्षा करीते माझे मन मिष्टान्न पूर्व जेवावे, ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण, सुखे जावे करी भोजन आपणा न घडे म्हणतसे, निरोप घेऊनी तये वेळी गेली तया गृहस्थाजवळी, आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी, विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी, बोलावी आपुल्या पतीसी तरीच आपुले गृहा यावे, विचार करुनी मानसी आली नृसिंह गुरुपाशी, नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवीत, म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे, आपुले पतीसी सांगणे आवंते बरवे येतसे, सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायक वचनासी, नवचे कधी परांनाशी काय करू म्हणतसे, ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हास्यवदन, बोलावण्यात तक्षण सांगती तया द्विजासी, श्री गुरु म्हणती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी, तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे, तिचे मनीची वासना जाण तुवा पुरवावी कारण, सदा दुच्चित अंतकरण कुलश्रियेचे असू नये, ऐकोनी श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण, विनवितसे कर जोडोन न घे परान्न नेमसे, गुरुवचन जो न करी तो पडे रवरवा घरी, निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन स्वामी म्हणतसे, पुसोनिया श्री गुरुसी झाले दंपत्य आमंत्रणासी, आनंद झाला बहुवसी तया विप्र श्रियेते, पितृनाम उच्चारोन संकल्प करी तो ब्राह्मण, अनेक परीचे मिष्टान्न वाढती तया दंपतीसी, भोजन करिता समयासी दिसे विपरीत तियेसी, श्वान सुकुर येऊनी हर्षी समागमे जेविताती, कंटाळले तिचे मन उठे आपण त्यजुनी अन्न, जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांसी सांगतसे, ऐसे परी पती सहित आली नारी चिंता करीत, पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्छिष्ट जेविलेती, स्त्रियेंसी म्हणे तो ब्राह्मण तुझेनी आपुले दैवहीन, घडले आपण अपरान्न उच्छिष्ट श्वान सुकरांचे, ऐसे कोपोनी स्त्रियेसी आली दोघे श्री गुरुपाशी, नमन करीती भक्तीसी ऐका श्रोते एक चित्ते, श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परांनासी, सदा दुषीसी पतीसी पुरले तुझे मनोरथ, चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू, दोष घडला पारू व्रतभंग झाला म्हणूनी, परान्न न घ्यावे म्हणूनी संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले, ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासन, पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले, कधी नवचे परांनासी वर्तल तुझ्या वाक्या सरसी, न करी चिंता मानशी दोष तुझ नाही जाण, आणि कैक सांगे तुझ जेने धर्म पडती सहज, अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविने, कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी, जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण, श्री गुरुचे वचन ऐकून विप्रसाष्टांगी करी नमन,
विनवितसे कर जोडून विनंती माझी परियेसी. अन्न घ्यावे कवनाचे घरी, घडती दोष कवन्या परी. जाऊ नये कवन्याद्वारी, निरोपावे स्वामी या. श्री गुरु म्हणती विप्रासी, अन्न घ्यावयाचे घरी पुससी. गुरु भवानदी की हर्षी, जेवावे शिष्य वर्गा घरी. वैदिकादी विद्वजन, मातुला पुला श्वशुर जान. सहोदरादी साधुजन, गृही अन्न जेवावे. अडला विप्र ब्राह्मणाविन, त्याचे घरी घ्यावे अन्न. करावे गायत्री जपन, दोष नाही अवधारा. विप्र म्हणे श्री गुरुसी, विनंती माझी परियेसी. निषिद्ध अन्न सांगा मासी, कवन्या घरी जेवू नये. बहुजन एक अन्न, करीती पृथक वैश्वदेव. न करती वर्जावे अन्न, विप्र जाती महादोष. बोलिजे धन गर्वी तामसा घरी, कृपण निर्दय व्याभिचारी. दांभिक दुराचारी, विप्रा घरी अन्न तुम्ही. वर्जावे दंभार्थाने, जप करी अथवा काम्य रूपे जरी. द्रव्य घेऊनी जप करी, तया घरी जेवू नये. कुळदैवत माता पिता, सोडून जायतो परता. आपल्या गुरुसी निंदिता, जेवू नये तया घरी. आपुल्या कन्या जा मातासी, क्रोधे करून सदा दुषी. न घ्यावे अन्न त्या घरासी, निपुत्राचे घरी देखा. समस्त दुष्कृत्ये परान्नासी, घडती देखा ब्राह्मणासी. तैसेची जाना परश्रियेसी, संग केलिया नरक होय. परगृही वास करिता, जाय आपुली लक्ष्मी त्वरिता. अमावसेसी परान्न जेविता, मास पुण्य जाय देखा. आपुल्या कन्येच्या घरासी, जाऊ नये भोजनासी. पुत्र झालिया कन्येसी, सुख जावे अवधारा. सूर्यचंद्र ग्रहणासी, अन्न घेऊ नये परियेसी. जात अथवा मृत सुतकेसी, जेवू नये परियेसा. ब्राह्मणपणाचा आचार, कवन रहाटे द्विजवर. तैसे जरी करीती नर, त्यांची कैसे दैन्यासे. विप्रमध्ये व्यापिले, आचार कर्म सांडिले. याची कारणे दरिद्री झाले, स्वधर्म नष्ट होऊनी. विप्र विनवी स्वामीसी, आमुची विनंती परियेसी. आचार धर्म कैसी, निरोपावे दातारा. पराशर म्हणे ऋषींसी, सांगे आचार परियेसी. जेने होय प्रयासी, सर्वसिद्धी पावती. ब्रह्मामूर्ती उठोनी, श्री गुरुस्मरण करोनी. मग ध्यावा मूर्ती तिनी, ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह, सूर्यादी केतुसह. सनंद कुमार सनक सनंदन सह, स्मरावे तैवेळी. सह नारद तुंबरू देखा, स्मरावे सिद्ध योगी ऐका. सप्त समुद्र असती जेका, स्मरावे सप्त पितृदेवता. सप्त ऋषी ते स्मरोनी, सप्त द्वीपे सप्त भुवनी. समस्त नामे घेऊनी, मग म्हणावे प्रातस्मरण. मग उठावे शयनस्थानी, आचमन करुनी दोनी. लघुशंकेसी जाऊनी, शौचाचमन करावे. भोजनापूर्वी अपर दोनी, जांभई आलिया शिंकलिया दोनी. लघुशंका शौची दोनी, आचमन करावे. अधो वायू शब्द झालिया, वोखटे काही दृष्टी देखलिया. दोन्ही वेळा आचमुनिया, शुची होय परियेसा. जवळी उदक नसेल जरी, श्रोताचमन करा निर्धारी. स्पर्शावे चक्षु श्रोत्री, येणे पवित्र परियेसा. गायत्री जपा व्यतिरिक्त, वरकड जपावे आगमोक्त. मग होता अरुणोदित, बहिर्भूमीसी जाईजे. यज्ञोपवीत कानी ठेवूनी, नैऋत्य दिशे जाऊनी. डोई पालव घेऊनी, अधोमुखी बैसावे. व्रतबंध झालिया ब्राह्मणासा, हेची आचार परियेस. चारी वर्णा हाच उपदेश, शौचाविधी बोलिला. विप्रदक्षिण तळहाती, पाच तीर्थ विख्यात असती. जे बोलिली असे श्रुती, तेही आता सांगेन. अंगुष्ट मूळ तळहातेसी, ब्रह्मातीर्थ अग्नितीर्थ. परियेसी अंगुष्ट दर्जनी, मध्यदेशी पितृतीर्थ. असे जाना चतुरुंगुळ, तळवेवेवरी देवतीर्थ. असे निर्धारी कनिष्ठाका, भागोत्तरी ऋषितीर्थ. असे जाना तर्पण, देवपितृ ऋषी जे स्थान. तीर्थ करा हर्षी, आचमन ब्रह्म तीर्थेसी. करावे ब्रह्म विद्वजने, ब्राह्मतीर्थ आचमने तिनी. केशव नारायण माधव मनोनी देव तीर्थ उदक. सोडोनी गोविंद नाम उच्चारावे, विष्णू मधुसूदन हस्त. दोन्ही दोन्ही त्रिविक्रम, वामन गाल स्पर्शानी. बिंबोष्टी तळहस्ती ठेवूनी, श्रीधर नाम उच्चारावे. पुनरपि हस्त ऋषिकेसी, पद्मनाभे पदस्पर्शी. सव्यहस्त पंचागुलीसी, दामोदरे शिरस्थानी. चतुरंगुल पृष्ठेसी, संकर्षण घ्राणेसी. तर्जनी आदी अंगुष्ठेसी, मनावा वासुदेव प्रद्युम्न. अंगुष्ठ नामिके अनिरुद्ध, पुरुषोत्तम नेत्रासी.
स्पर्शावे अंगुष्ट कनिष्ठ केसी अधोक्षज नारसिंह मना ऐसी अच्युते नाभी जनार्दने हृदय स्पर्श पंचागुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्णे भुजांस ऐका 5 अंगुली विधी पूर्वका येणे विधी स्पर्शावे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैन्य कैचे तया घरी करावे प्रात स्नान तेने होय सर्व साधन तेजो बल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी स्नान करावयाची परी सांगेन ऐक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने अपोहिष्टा मंत्रेसी आनिक स्नान फळे असती ज्यासी असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरणतीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परियेसी अशक्य असेल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झालिया अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे प्रथम शीतोदक घालुनी पश्चात उष्णोदक मिळवणी स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तिरी असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करुनी नदी निर्धारू आर्ध वस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन ऐका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांतिहानी सोमवारासी मंगळवारी मृत्युपर्यसी लक्ष्मी पावे बुधवारीसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत्त प्राप्त जाण तुम्ही निश्चिंत मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रात पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उतरवस्त्र मनिजेतया धोत्र नेसिलियानंतरी विभूती लावावी परिकरी मंत्रविधान सुपोरसरी भस्मधारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे द्वारावरती मुख्य धरी वर्कड मृतिका अग्राह्य विवाहादी शोभन दिवशी देवता कृत्य श्राद्ध दिवशी अभ्यंग्यानंतर सुतकेसी गोपी चंदन वर्जावे प्रातसंध्येचे विधान सांगेन ऐका ऋषीजन नक्षत्रे असताची प्रारंभून अर्ध्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समयी अर्ध द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता आसन घालोनी निरुता चित्त दृढ करावे ब्रह्मातीर्थ त्रिराचमन विष्णू नाम स्मरोन प्राणायाम विस्तारोन न्यासपूर्वक करावे ब्रह्मार्भुभव स्मरोम म्हणून प्राणायाम करावे तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी आता करा मार्जनासी सांगेन ऐका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्री केसी तेने विधी करावे अर्ध्य द्यावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन गोशृंगा इतके उंच करोन अर्ध्य द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायं प्रातर द्यावी तिनी हंस शुची शन मंत्रेसी माध्यानी अर्ध द्यावे अवधारा प्रात मार्ध्यांनी उभे बरवे साय अर्ध्य बैसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा आसवादित्य अर्ध्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारोन राक्षस संदेह दारुन 30 कोटी आहे ती देखा सूर्यासवे युद्धासी नित्य येती परियेसी संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्यासी उदय अस्त मान नवे परियेसी कर्म न चालती ब्राह्मणासी स्वाहा स्वादाकार न चाले याची कारणे अर्ध देती तिची व्रजायुधे होती जाऊनी दैत्यांसी लागती पराभविता प्रतिदिवसी दैत्यसती ब्रह्मावंश त्यासी वदलिया घडती दोष प्रदक्षिणा करीती जाता असवादित्य मनोनिय ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनासी चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्यासे गायत्री जप केलिया घरी ऐका एकची फल असे निका बाहेर द्विगुण फल अधिका नदीसी त्रिगुण फळ असे स्थळरुंद वनी देखा दशगुण फळे आहे ती अधिका अग्निहोत्रादी स्थानी ऐका शताधिक फले असती तीर्थदेवता सनिधानी सहस्र फल असे निर्गुणी शतकोटी फल हरिसनिधानी ईश्वर सनिधानी अनंत फळ भिन्न काष्टा सनी बैसोनी जरी
जप करीती मनोहरी दुःख होय त्यास पारी. तृणी भाग्य यश जाय भस्मासनी व्याधिनाश. कमलासनी सुख परियेस कृष्णाजनी ज्ञान प्रकाश. व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया कुशासनी वशीकरण. सर्व रोग अपहरण पापे जाती पळोन. आयु प्रज्ञा अधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा. एक चित्ते परियेसा नाम मंत्र असे विशेषा. अक्षरे दोन्ही पाप हरे मकार म्हणजे अपुले मन. त्रकार नाम अपुला प्राण म प्राण एक वटोन. जप करावा एक चित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही. प्रख्यात असती त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदोनी. पकारे जन्म पापदुरी चारी वेदांसी मूळ एका. गायत्री मंत्र असे एक याची कारणे जपावानिक. वेद पठन फळ असे ऐसा मंत्र न जपे नर. वृथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार. चिंतिले फळ पावी जे न करावा उदकी बैसोन. त्वरित होय प्रज्ञाहीन सांगेन त्याचे कारण. अग्नितीन विप्रमुखी अहवपनीय गार्हपत्य. दक्षिणाग्री तिसर विख्यात अग्नि उदक संपर्क होता. तेजत्व जाय अग्नीचे उदक वर जावे या कारण. बैसिजे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी. प्रातकाळी जपावा माध्यान्नी हृदयस्थानी. जपावा माळा धरोनी मस्तमुखे स्पर्शोनी. सायंकाळी जपावा उभेनी करावा प्रातकाळी. बैसोनी की जे माध्यान्हकाळी अथवा उभे राहुनी निच्चळी. उभय पक्षी करावा बैसोनी जपावा सायंकाळी. पहावा वृक्ष मन निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी. नासाग्र नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी. जप नेमिला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ यतीश्वरांसी. सहस्रमुख्य करावा संधी विग्रह होय जरी. अष्टविशंती करापुरी अशक्य होय जरी. 10 वेळा जपावा उत्तम पक्ष करा मानसी. मध्यम मुखे गौप्येसी प्रगट वाक्याक्षरासी. कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपाद असती गायत्रीसी. मिळोनी न मनावी परियेसी मनता पातक महादोषी. महानरक अवधारा पृथक करुनी त्रिपादासी. जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी. अनंत पुण्य पाविजे अंगुळी जपे एक पुण्य. पर्वांगुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण. प्रवालमाला सहस्र फळ स्फटिके 10 सहस्र पुण्य. मौक्तिके लक्ष गुण जान पद्माश्मी जप निर्गुण. दशलक्ष पुण्यासे कोटी गुणे सुवर्णमाला. कुशरुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निच्चळा. गोप्यमाला धरोनिया जप करिता नल्लुंगीचे मेरू. पाप बोलीजे अपारू प्राणायाम केला त्रिवारू. मेरू लंगिले पाप जाय गायत्री जप 3 पादास. प्रत्यही करावा एकादश पापांचा सर्व नाश. त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता. अमोघ पाप जाय त्वरिता करावा सहस्र एक चित्ता. उपातके नासती महापातकादि दोषासी. कोटी जप करावा परियेसी जी जी कामना इच्छीसी. त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे. न पहावे मागे पुढे शूद्राधिक जातीकडे. संभाषणादी करू नये कंडू नये देहा पुले. नेनता जरी तुके घडले श्रोताच मन करावा हिले. दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण काना. सप्तदेवता आहे ती जाना स्पर्श करिता तत्क्षणा. पापे जाती परियेसी जपता निद्रा येई जरी. अधो वायू जांभई आली जरी क्रोधरूप जपता भारी. पापे घडती अवधारा नेनता घडे इतुके जरी. आचमन करावे श्रोती अग्निसूर्य धेनु दर्शन. करी विष्णू मंत्र जपावा कुंडी स्नापोनी अग्निसी. करावे नित्य हवनासी वारा घालो नये त्यासी. हाते पर्ण मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णावाते. सुपे दारिद्र्य धनक्षय मुखे फुंकलिया आयुष्य जाय. हस्तीमुळे होय मृत्यू फुंकनी अथवा विंजनेसी. वायू घालावा अग्नेस्त्री काष्टे समृद्धी परियेसी. ज्वलित असावा अग्नि देखा ज्वाला निगती जयस्थानी. आहुती घालावी तिये वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी. शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वा देखा. आणो नये शूद्रे एका होमद्रव्ये आहे ती विशेखा. सांगेन नावे परियेसा साळी सावे निवार. तंदुळ असती मनोहर गोधूम जव निर्धार. यावनाळ राळे मुख्य अस्तीसाठी दानेमिती. प्रमाणावती मुख्य कारण अधिक अथवा न करावणे. घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी. तिळ पवित्र होमासी तिळांचे तैल परियेसी. तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसी.
अनाध्याय होय तया दिवशी एक रुचा म्हणावी, तेही नये एखाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी. नमो ब्रह्माने मंत्रासी 3 वेळा जपावे, एखादे दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री. जप करावा गायत्री वेदपठन फल असे, श्वेत तीळ देवांसी धूम्रवर्ण ऋषीजनांसी, कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे. यज्ञोपवीत सवे देवांसी विनवितीने करावे ऋषींसी, आपसव्ये पितरांसी तर्पण करावे येणे रीती. देवांसी अंजुली एक ऋषीसी अंजुली द्रव्य सम्यक, पितरांसी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे. स्त्रियांसी अंजुली एक देखा, व्यतिरिक्त माता बंधुसी ऐका. सापत्नी आचार्य नामिका द्वयांजुली करावे. देव ब्रह्मा ऋषीश्वरासी अक्षता मुख्य तर्पणासी, कृष्ण तीळ पितरांसी अनंत पुण्य परियेसा. जदी न करी तिल तर्पण उदके मुख्य करा जान, मृदिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्र करावे. पायन धुता मंगळ स्नान तिला विन करिता तर्पण, श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फल असे अवधारी. निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी, दीपवाळी चतुर्थदेशी करावे तर्पण परियेसा. अंगारक कृष्ण चतुर्दशी यमाचे नावे विधीसी करावे. तर्पण परियेसी यज्ञोपवीत सव्याने एक एक तीळ घेऊनी, त्रिवार अंजुली देऊनी यमाचे नाम उच्चारोनी. तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी, सांगेन एका विस्तारेसी यमधर्म राजनामे ऐसी. मृत्यू अतंक चौथा जान वैवस्वत काल देखा, सर्वभूत क्षय एका आठवा औदुंबर नामिका. निलाय परमेष्टी 10 जाना वृकोदर चित्ररेखा, चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून ऐकका. नदीत द्यावे परियेसा समस्त पातके नासती, रोग व्याधी न पीडती न घडे कधी अपमृत्यू. शनैश्चरादी महापीडा शुक्ल पक्षी माघमासी, तर्पण करावे अष्टमीसी भीष्मनामे परियेसी. वर्षपातके परिहार होती ऐसे तर्पण करोनी, सूर्यनामे अर्धतिनी द्यावी समस्त विद्वजनी. म्हणे नृसिंह सरस्वती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे आनिक निरूपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.